आजकाल AI हा आपल्या लाईफचा एक पार्ट झालाय. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी AI वापरलं जाते, राइट? सो कुठेतरी मला हे विचारायचं आहे, की आता ब्युटीमध्ये सुद्धा AI काही हेल्प करू शकतं किंवा कशा पद्धतीने काम करेल इन फ्युचर? ऑफकोर्स आमच्या वेबसाईटवर आमचं एआय टूल आहे, ज्याच्या की तुम्ही वेबसाईटवर आमची वेबसाईट उघडाल, तुम्ही फेस स्कॅन करतं तुमचा आणि सांगतं कुठचे प्रॉडक्ट्स तुम्हाला वापरायला पाहिजे. हां, खरं म्हणजे आमचं एक रेजिमेनच आहे. स्किन क्लीन्झर, टोनर, मग मॉइश्चरायझर, मग ते SPF आणि सगळं. तर ते सांगतं त्याच्यातले कुठले तुमचे वापरायला पाहिजे. तुमच्या अंडर आईजला आहे का, तुमच्या लाफ लाईन्सला आहे का, तुमच्या फोरहेडला आहे का, तुम्हाला सनटॅन झालाय की SPF जास्त वापर, सगळं एआय सांगतं. आमची एआय असिस्टंट असते आणि ते अॅनलाइज करते स्किन आणि ते त्याच्याप्रमाणे तुम्हाला डायरेक्ट करते. व्हेरी नाईस. हां, त्यामुळे तुम्हाला जावं म्हणजे तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन ते कन्फर्म पण करू शकता. ओके. आणि हां. बऱ्यापैकी सिमिलर AI सांगतं का? म्हणजे बऱ्यापैकी सांगतं. म्हणजे ज्यांना अगदीच काय माहित नसतं त्यांना काहीतरी आणि कधी कधी काही काही एरियाज मध्ये आता रुरल एरियाज मध्ये किंवा ऍक्सेस नाहीये स्किन स्पेशलिस्टचा, तर मग हे ऍटलीस्ट एक स्टार्टिंग पॉइंट होतं ना, तर इट्स हां. व्हेरी युजफुल. बरोबर. आणि हे त्यांचे रेग्युलर क्लायंट जे असतात ते त्यांना विचारणारच, की मी हे वापरू का, काय वापरू? तर ते त्यांना विचारणारच. दुसरे कोणी क्लायंट्स असतील ते पण त्यांना विचारणार, कारण त्यांना माहिती आहे शी इज असोसिएटेड विथ ब्रँड. तर आमचा ब्रँड यूज करायच्या अगोदर त्यांना विचारणारच. त्यामुळे आम्हाला तर मग सोपं जातं. माझं पण अर्ध काम एआय करतं. आजकाल आपल्या लाईफचा खरंच एक मोठा पार्ट आहे. हे आहे खरं. इन फ्युचर माहित नाही अजून काय काय होणार काय आहे. काय होणार आहे. सो पण ते एआय इमेजेस जे देतात ना ऍडव्हर्टाइजमेंट हां. मध्ये, ते इतके Unvisual अनरिअलिस्टिक असते. असतात ना, हां, हां. की कधी कधी वाटतं की साध्या लोकांना बोलवावं आणि त्यांचे फोटो घ्यावे. खरं म्हणजे जे आहे रिअल जे आहे रिअल आहे ते त्यांचे घ्यावे. सो डॉक्टर रेणुका, आता AI प्रत्येकासाठी वेगवेगळ्या स्किन केअरनुसार ते ॲडवाईस करतं. पण आता जसा आपला विषय झाला, डॉक्टरां इतकं ते परफेक्ट असू शकतं का? किंवा त्यामध्ये काही थोडाफार फरक? हे पहा, एआय जे आहे, आपण ते जेव्हा आपल्या स्किनचं पूर्ण अनालिसिस करतं, आपल्याला जाऊन त्याच्यासमोर बसावं लागतं, ते आपलं अनालिसिस करतं अनालिसिस, पण 95% पलीकडे नाही. कारण काही काही केसेस कशा असतात जिथे ज्यांना खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत, एक्झिमा आहे, खूप एक्स्ट्रा, तिथे त्यांना यांच्याकडे Visit करण्याशिवाय डर्मॅटकडे पर्याय नाही. ते जाणं मस्ट आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण 95%, कारण स्पेशली सुपरफिशियल स्किन जे आपलं असतं ना, त्याच्यात कसं स्किन टाईप आपलं, ऑइलीनेस, ग्लॉसीनेस, किती पिंक, ते सगळं छान रीड करतं. आजकाल तेवढं झालं आहे, पण पूर्ण नाही तरी, कारण जी डर्मॅटचे कामं आहेत, जसं इन्फ्लमेशन, आज फेसमध्ये इन्फ्लमेशन असतं, तर ते एआय फारसं हे नाही करू शकत, ते डर्मॅटच करू शकणार. तर रिंकल डेप्थ एक वेळेस तरी होऊन जातं, पण बाकी नाही होत. म्हणजे ॲज अ हेल्प म्हणून आपण AI ला बघू शकतो. नाही, 95% आपल्याला विकत घ्यायचं असेल प्रोडक्ट्स, तर एआयच्या थ्रू आपण आपला फेस स्कॅन करून आपण करू शकतो. पण जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग साठी मला Right, माहिती right, आहे right. का, एका माझ्या मैत्रीला रोसेशिया झाला होता, एकदम लाल सगळं स्किन, हां. आणि एआय कुडंट डिफेक्ट, दे थॉट इट इज ब्लश ऑन और समथिंग. हां. तर तशा केसेस मध्ये एआय विल नॉट बी एबल टू टेल Right. शी इज गॉट रोसेशिया, तर म्हणजे फायनल पॉइंट्स जरा मिस Miss होतात. होतात. त्यावेळेस तुम्हाला डर्मॅटकडेच जावं. पण रेग्युलर वापरीसाठी तुम्ही एआय बेस्ड ॲप्सच्या थ्रू तुम्ही विकत घेऊ शकता. सो ओव्हरऑल आता AI सोबत काम करून तुम्हाला कसं वाटते? हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? मला वाटतं हे आमचे रेजिम सांगायला चांगलं आहे. म्हणजे पहिले तुम्ही हे करा, नंतर तुम्ही क्लीन्स करा, नंतर तुम्ही टोनर लावा, नंतर तुम्ही हे सगळं लोकांना समजवतं, ते चांगलं आहे. परंतु ॲज शी सेड, की जास्त कॉम्प्लिकेशन केलं somebody like क्षितिजा or somebody can help them, Okay. नाहीतर एरवी छोट्या छोट्या ह्याच्यासाठी ठीक आहे, छान आहे. मला स्वतःला वाटतं की एआय हे ॲप जे आलं आहे ना, ते खूप छान आहे. द रिझन इज की खूप इंटिरियरमध्ये जिथे लोक आज त्यांना ना काही डर्मॅट्स नसतात, ते दरवेळेस उठून डर्मॅट्सकडे बरोबर. नाही जाऊ शकत. त्या क्षणासाठी त्यांच्यासाठी खूप छान आहे, कारण आपल्याला समजत नाही. आज मी एक कन्झ्युमर म्हणून बसल्यास ठीक आहे, मी शिकली आहे, तेच काम करते, मला माहित आहे. पण जर मला नाही माहित असतं, मला नाही समजणार मी याच्यानंतर काय वापरू किंवा मी अजून किती छान दिसत. तर त्याच्यासाठी म्हणून ना हे एआय ॲप खूप छान आहे.
आणि त्याच्यामुळे लोकांना समजतं की कुठे कसं काय बरोबर, केव्हा केव्हा. वापरावं. आणि एक बरोबर. प्रोटोकॉल सेट होतो हम्म. आणि हल्ली लोक एआय कडे प्राधान्य ऐकतात त्यांना ह्युमन खूप पेक्षा त्यांच्या AI वर respect भरोसा असतो. येते आता असतो. त्यांच्यासाठी. आणि मी सांगू गावात राहून आहे ना आपली अपेक्षा असते की आपण छान दिसावं. हम्म, हो. कुठे गावात नाही, मी आज कुठे शहरात कुठेही असो, ही प्रत्येकाला अपेक्षा वाटतं. प्रत्येकाला. आणि आपल्याकडे दरवेळेस डर्मॅटकडे जाऊन भेटवून विचारायला नाही वेळही नाही राहत आणि हे नाही, तर त्याच्यात हे खूप छान आहे.